नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे निर्जला एकादशी आणि ही एकादशी खूप खास असते. म्हणजे वर्षातील काही जे एकादशी असतात त्या खूप खास असतात, खूप प्रभावशाली असतात आणि या जर एकादशी आपण केलो तर या एकादशीचं जे फळ असतं ते आपल्याला पूर्णपणे मिळत असतं आणि या एकादशी केल्यामुळे आपली पापातून मुक्ती होत असते, आपलं कल्याण होत असतं. तर अशा ज्या काही एकादशी आहेत ते आपल्याला वर्षातून करायच्या असतात. तसं तर प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात, पण प्रत्येक एकादशी प्रत्येक माणूस करत नसतो. बरेच जण या प्रत्येक 15 दिवसाची एकादशी करत असतात. तर आपल्याला जे ते शक्य नसेल तर आपल्याला जे शक्य असेल ते आपण करू शकतो. तर ज्या एकादशी केल्यामुळे आपली पापातून मुक्तता होते, आपली ऋणातून मुक्तता होते, आपलं जे पुण्य आहे ते वाढतं. आणि ही जी एकादशी आहे ती विष्णूला खूप प्रिय आहे. श्रीहरी विष्णूची जर आपण या दिवशी विधिवत पंचोपचार जर पूजा केली, त्यांच्यासमोर एक तुपाचा जर आपण दिवा लावला तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा होते. तर त्याच्यासाठी आज आपण छोटे छोटे उपाय बघणार आहोत. तर ही एकादशी जी आहे त्या एकादशीला कोणी पाणीसुद्धा पित नाही. तर असं या एकादशीचं खूप मोठं महत्त्व आहे. निर्जला एकादशी म्हणजे जलसुद्धा या दिवशी घेत नाहीत. जर आपल्याला उपवास करायचा असेल तर तुम्ही अगदी थोडं थोडं पाणी पिऊन सुद्धा करू शकता, किंवा कोणाकोणाला उपवास अजिबातच शक्य होत नाही अशाने दूध घेऊ शकता किंवा फळे घेऊ शकता किंवा सात्विक भोजन करू शकता. ह्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे तुम्हाला काहीही लावायचं नाही. तर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा आणि श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर सुद्धा तो एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कधी लावायचा ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस श्रीहरी विष्णूच्या पुढे एक तुपाचा दिवा आणि तुळशीच्या पुढे एक तुपाचा दिवा तुम्हाला एकादशीच्या दिवशी लावायचा आहे. प्रत्येक एकादशीला लावलात तरीसुद्धा चालतो. ज्यावेळेस तुम्ही दिवा लावणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमची मनोकामना बोलायची आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ती दिवा लावते वेळेस नक्कीच बोलायची आहे. खूप मोठी इच्छा नसेल, अगदी साधी असेल तरीसुद्धा बोलायची आहे आणि मोठी असेल तरीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या पुढं ती बोलून दाखवायची आहे. तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता. फक्त तुपाचा दिवा तुम्हाला या दिवशी लावायचा आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे 6:30 ते 7:30च्या वेळेस आपल्याला सगळं घर वगैरे स्वच्छ अगोदर झाडून घ्यायचं आहे. घर शक्यतो 5च्या अगोदरच आपल्याला झाडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. त्या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला धने घ्यायचे आहेत, 1 मूठ धने घ्यायचे आहेत आणि ह्या धने घेऊन तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. आणि हा पिवळा जे धने जी घेतलेली आहे ती पोटली तुम्हाला बांधायची आहे. आणि जास्त तुम्ही ज्या खोलीमध्ये राहता म्हणजे बसता उठता येणं जाणं सगळं एका खोलीमध्ये किंवा हॉलमध्ये जर असेल तर हॉलमध्ये कुठेही तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. यामुळे काय होईल, घरातील जे मतभेद असतात, कटकटे असतात किंवा एकमेकामध्ये जे प्रेमसंबंध नसते, एकमेकावर चिडचिड करत असतात, तर जे घरातील जे काही वाद असतात त्या इथेच संपतात. किंवा या पोटलीमुळे घरामध्ये धन आकर्षित करण्याचं एक ताकद आहे आणि घरामधील वादविवाद मिटणे किंवा बाहेरील कोणाची जर वाईट नजर असेल तर हे धने जे आहेत आपण हे विष्णू भगवानांच्या पुढं ठेवून त्याच्यावर मंत्र बोलल्यामुळे ह्याचा प्रभाव आपल्याला खूप लवकर दिसतो. त्याच्यानंतर एक पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही पोटली बांधला, तर दुसऱ्या कपड्यामध्ये म्हणजे लाल कलरचा एक चौकोनी कपडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मूठ धने ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांदीचा शिक्का ठेवायचा आहे किंवा चांदीचा शिक्का नसेल तर 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. आणि ही जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या समोर किंवा भगवान विष्णूच्या समोर, आणि दोन्हीही जर नसतील तुमच्याकडे अगदी बालकृष्णाची मूर्ती असेल तर बालकृष्णाच्या मूर्तीच्या समोर हे ठेवायचं आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीम श्रीम या मंत्राचा जप करत करत
108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला रात्रभर ती देवघरामध्येच ठेवायची आहे. तुम्हाला तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे आणि त्याच्यानंतर जी पोटली आहे ती उचलून तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर याच्यामुळं काय होईल, जे तुमची कुठली अडलेली कामं आहेत, जे तुमचे अडकलेले कुठे पैसे आहेत किंवा तुम्ही कष्ट भरपूर करताय पण तुमच्या कष्टाला यश मिळत नाही, तर अशा वेळेस जे धनी जे आहेत ते खूप प्रभावशाली ठरतात. कारण ह्याच्यावर सुद्धा आपण दोन्ही मंत्र म्हटलेले असतात आणि हे रात्रभर लक्ष्मी मातेच्या किंवा बाळकृष्णाच्या समोर किंवा विष्णूच्या समोर आपण ज्यावेळेस ही पोटली ठेवलेली असते ती पूर्ण सिद्ध झालेली असते. तर लक्ष्मी माता कुठून ना कुठून तुमच्याकडं धन आकर्षित करते आणि धन आकर्षित करण्याचं काम लक्ष्मी मातेचं असल्यामुळे लक्ष्मी मातेला धने खूप प्रिय आहेत. तर आपल्याला या दिवशी असा या दोन्हीचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामधील ज्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. जो अंधकार तुमच्या घरामध्ये पसरलेला आहे तो फक्त आणि फक्त एका दिव्यामुळे दूर होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला दिवा नक्की लावायचा आहे. तुम्ही म्हणाल देवघरामध्ये दिवा असतो. हो, देवघरामध्ये दिवा असतो, पण देवघरातील जो दिवा आहे तो तर तुम्हाला कंपल्सरी लावायचाच आहे. पण आज खास विष्णूसाठी तुम्हाला किंवा लक्ष्मी मातेसाठी किंवा दोन्हीच्या समोर जरी एक दिवा लावलात तरीसुद्धा तुमच्या घरातील जो अंधकार आहे तो माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू हे दोघंही दूर करतात आणि तुमच्या घरात उजाळा निर्माण होतो. तुमचं घर अख्खं उजळून निघतं. पैशाची जर काही अडचण असेल तर तीसुद्धा तुमची या दिवशी संपणार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला परत एकदा तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे आणि विष्णू भगवानांना, माता लक्ष्मीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी तुम्हाला खास काहीतरी नैवेद्य बनवून नक्कीच दाखवायचा आहे. या दिवशी उपवास असतो, पण तो उपवास आपल्यासाठी असतो, देवांसाठी नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही ना काही नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य तुम्हाला या श्रीहरी विष्णूच्या समोर किंवा माता लक्ष्मी किंवा बाळकृष्णाची मूर्ती जे असेल तुमच्याकडे किंवा साधा फोटो जरी असला तरी त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही दिवा लावून एखादा नैवेद्य कुठलाही नक्कीच दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी आपल्याला एक दिवा नक्कीच लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.